काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, जैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग, आवाज एकदम प्लेन करा. उच्चारलेला अभंग या विश्वातील नवे नवे, या जगातील एक अधिकार संपन्न संत. तसं तर मंडळी, संत म्हटलं की अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे. जसं ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, माऊली ज्ञानोबराय आठवतात. भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात. आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु संत तुकाराम महाराज आठवतात. तर या विश्वातील एक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहू निवासी माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा काय सांगू आता संतांचे उपकार या आशयाचा अभंग सेवेसाठी निवडण्यामागचा परिहार नामक सेवेचं कारण. श्री संत सद्गुरु वाळूमामा देवालय आदमापूर, पालखी क्रमांक 14. आज पुणे जिल्हा, विद्येचं माहेरघर असणारा हा तुमचा पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यामधील जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखीच्या वाटेवर असणारा हा तुमचा इंदापूर तालुका. आणि इंदापूर तालुक्यातील पुण्य पावन पवित्र असं गाव तुमचं गाव काटी. काटी या गावामध्ये हा माझ्या जगाच्या मालकाचा पालखी सोहळा 3 दिवस झाला आलाय. किती, 3 का 4? 7वा दिवस आलाय. आज सप्ताह आहे, उद्या का आला तर 7 दिवस झाला आलाय. आणि 7व्या दिवसानंतरही या जगाच्या मालकाच्या सेवेत तुम्ही पहिल्या दिवशी जो तुमचा उत्साह होता तोच उत्साह आजही आहे. आणि माझा देव, माझा मामा तुमच्या सर्वांवर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, हे जगाच्या मालकाच्या दारात उभा राहून या नारदाच्या गादीवरून बोलतो. 7 दिवस झालं तुम्ही या जगाच्या मालकाची सेवा करताय. जगाच्या मालकाचा मुख्या साधू संतांचा मेळा तुमच्या गावात आलाय, त्यांची सेवा करताय, त्यांना पोटभर खायला चारा देताय, त्यांना पाणी देताय. अतिशय भाग्याचं काम. आणि खरंच महाराज, मी असं म्हणेन, हे काठी प्रति आदमापूर संबोधलं तरी वावगं ठरणार नाही. एवढं सोपं नाही. 7 दिवस या पालखीची सेवा करणं एवढं सोपं नाही, पण ते तुम्ही सहज साध्य केलंय. आज तुमच्या गावात या 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडं आमचे आदरणीय हरिभक्त पारायण सुभाष आप्पा पाटील, माजी पंचायत समिती सभापती इंदापूर, तसेच हरिभक्त पारायण साहिल महाराज पाटील यांच्या वतीनं आमचे मित्र गुरुबंधू हरिभक्त पारायण चंदन महाराज यमगर यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत आली. खरं तर सुभाष आप्पा असतील, त्यांचे पुत्र साहिल असतील, यांचं मनपूर्वक आभारी आहे. तसेच आजचे अन्नदाते हरिभक्त पारायण नंदकुमार वसंत सोलनकर, राहुल मासाळ, बारको अण्णा मासाळ, दिनकर मासाळ, वसंत खामगळ, तानाजी बनसोडे, हरिभक्त पारायण भारत सोनवणकर, शंकर बोराटे यांचं आज मामांच्या पालखीला महाप्रसादाचं आयोजन आहे. खरंच सांगतो, सुभाष अप्पा असतील, तसेच हे सर्वजण अन्नदान करणाऱ्या व्यक्ती असतील. मामांनी सांगितलंय, महाराज चरित्रात पुढे येणार आहे. मामांनी सांगितलंय, एक करायचंय, तुम्हाला करायचंय परमार्थ, मुखानं हरिनाम घ्या, मुखानं हरिनाम घ्या, माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा. आणि तुम्हाला करायचंय दानच करायचंय तर माझ्या पालखी तळावरती ज्ञानदान आणि अन्नदान करा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा.
यांचं मनपूर्वक आभार. माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण सुधीर महाराज खामगळ यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य हरिभक्त पारायण दत्तात्रेय महाराज गलांडे यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या गुरुस्थानी असणारे हरिभक्त पारायण अनिल महाराज पोरे यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी बाबा तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. एक इंदापूर तालुक्याचं भूषण, एक उत्कृष्ट मृदंगाचार्य हरिभक्त पारायण विखे महाराज भरणे तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो. माझ्यासोबत आलेले, आमच्या भागातून आलेले मंडळी माझे गुरुबंधू असतील त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, या काहीसा या अर्थाचा. संतांचे उपकार सांगणारा, संतांनी या विश्वातील संतांनी तुम्हा आम्हा मनुष्य जीवावर जे काय उपकार करून ठेवलेत त्याची महती सांगणारा हा अभंग आहे. हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तर मंडळी कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांचे उपकार सांगता येण्यासारखे संतांचे उपकार नाहीत. या विश्वामध्ये सर्व उपकार सांगता येण्यासारखे आहेत. तुम्हा आम्हाचे मनुष्य जीवाचे, प्राणी मात्रांचे सर्वांचे उपकार सांगता येण्यासारखे आहेत. पण या जगात एकमेव उपकार असा आहे संतांचा उपकार, तो शब्दात सांगता येणार नाही. जगद्गुरु तुकोबराय या अभंगात संतांच्या उपकाराची थोरवी गातात. पहिले उपकार मंडळी महाराज आपल्यावर कोणाचे असतील तर पहिले उपकार आहेत आपल्यावर गंगेचे. गंगेचे उपकार आहेत. गंगा आपल्यावर कायम परोपकार, कुठल्याही उपकार परतफेडीची अपेक्षा न ठेवता आपल्यावर उपकार करत जाते. आपल्या बाजूनं निरामाई वाहते. निरामाई वाहत असताना कुठेतरी डोंगरात तिचा उगम झाला असेल, पण तिचं पूर्णत्व तिला कधी प्राप्त होत असेल तर ज्यावेळी ती निरामाई ज्यावेळी समुद्राला जाऊन मिळेल त्यावेळी तिचं पूर्णत्व प्राप्त होतं. पण जात असताना तुम्हा आम्हा जडजीवांना ती पाणी द्यायचं काम करते, तुमची आमची तहान भागवायचं काम करते. बाजूला काठावर असणारी झाडं झुडपं जगवायचं काम करते. ती झाडं झुडपं ही आपल्यावर उपकार करतात. आपण झाडा झुडपावर उपकार करायचं सोडून दिलंय महाराज. बरोबर बोलतोय ना मी? झाड लावायचं सांगा ह्यांना, त्यासाठीच बोलतोय. आपण झाडावर उपकार करायचं सोडून दिलंय. आपण झाडावर उपकार करतोय. आता तुमच्या भागात तैवान पेरू जास्त आहे. आपलं प्रेम, आपलं उपकार आहेत तैवान पेरूवर. गावात जायचं, सेंद्रिय खत आणायचं, पेरूला टाकायचं. 6 महिना कालावधी असला तर ती 1.5 महिन्यात, आणि ती महाराजांना खायला द्यायचं सेंद्रिय आहे म्हणून. सेंद्रिय पेरू खाल्लाय का तुम्ही? नाही, आता उशीर झाला ना. बर, चंदनच्या घरी खाऊ. तर आपण झाडावर उपकार करायचं सोडून दिले. गंगा झाडांना जगवते, झाडं आपल्याला जगवतात. आणि भविष्यात तुम्हाला सांगतो काठीकर मंडळी, तुमचा बंधू म्हणून, तुमचा मुलगा म्हणून सांगून जातो, जर आम्ही झाडं जगवली तरच तुम्ही आम्ही जगू भविष्यात. जर झाडं नाही जगवली तर तुम्ही आम्ही जगणार नाही. अशी परिस्थिती आज 47-48 अंश सेल्सिअस राजस्थानला कच्छच्या रणात जे टेम्परेचर नाही ते टेम्परेचर आज महाराष्ट्रामध्ये होते. उभा राहू वाटना एवढी भीषण परिस्थिती आहे. तर पहिला उपकार सांगितला गंगेचा. दुसरा उपकार सांगितला परोपकाराय दुहंती गावाय. परोपकाराय दुहंती गावाय. दुसरा उपकार सांगितला गायीचा. गायी आपल्यावर काय उपकार करते. मी अभंगाचा भावार्थ महाराज धावता सांगत जाणार आहे. दर्शन बारी बंद आहे. निरोप आलेला आहे. कुणी दर्शनाला येऊ नका. कार्यक्रम झाल्यावर दर्शनाला या. आता सगळ्यांनी खाली बसा आणि भजन करा.
विठ्ठल दुसरा उपकार सांगितला गायीचा. गायी जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला दूध देते. गायी जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला दूध देते, जिवंत आहे तोपर्यंत शेण देते आणि मेल्यावर चमड देते. गायी कुठली महाराज? गायी कुठली? होस्टन नाही, गावरान. गावरान देशी खिलार आहेत का? देशी खिलार गाय आहेत का काठी गावात? भरपूर. गायीची सेवा करा. रोज सकाळी मावशी उठला, आंघोळ केली, स्नान झालं, एक तांब्यावर पाणी घ्या, गायीच्या पायावर पाणी घाला, गायीच्या मस्तकावर कुंकुवाचा हळदीचा टिळा लावा, गायीचं दर्शन घ्या. त्याच्या एवढं पुण्य कशातच नाही. वा वा. दुसरा उपकार सांगितला गायीचा. आणि तिसरा उपकार, माफी मागून बोलतो महाराज, जर देवापेक्षा आपल्यावर तिसरा उपकार कोणाचा मोठा असेल? तुम्हा आम्हा सर्वांवर आज बसलोय ना या कीर्तनात, एकाच व्यक्तीच्या उपकारामुळे आपण या ठिकाणी बसलोय. एक व्यक्ती, त्या व्यक्तीने आपल्यावर उपकार केला नसता तर आपण या ठिकाणी बसू शकलो नसतो. तिसरा उपकार आईचा. तुमच्या माझ्या आईनं जो आपल्यावर उपकार करून ठेवलाय ना, तिच्या उपकाराची परतफेड करताच येणार नाही. देवापेक्षाही मोठा उपकार जर आपल्यावर कोणाचा असेल तर आईचा असेल, आईचा आहे. पण तरीही तुकाराम महाराजांनी गाथ्यात असं वर्णन नाही केलं. काही सांगू आता आईचे उपकार. तरीही तुकाराम महाराज काय म्हणलेत? काय सांगू आता संतांचे उपकार. कारण हे सर्व उपकार तुम्हा आम्हाला आपल्या वाचेनं वर्णन करता येतात. गायीचा असेल, नदीचा असेल, झाडाचा असेल, तुम्हा आम्हा मानवी जीवाचा असेल, तुमचा आमचा देखील जन्म महाराज परोपकारासाठी झालाय. पण आता आपण परोपकार करणं विसरलोय. आता आपण परोपकार करणं विसरलोय. आता परोपकार अजिबात नाही. भाऊ भावावर प्रेम करना, बहीण बहिणीवर प्रेम करना, मुलगा आईवर प्रेम करना, वा. बायको नवऱ्यावर प्रेम करना, अशी परिस्थिती आली आहे. आता आपण परोपकार, पूर्वीच्या काळी माणसं होती महाराज, पूर्वीच्या काळी आपल्या आजोबाच्या काळात माणसं होती, भाऊ भावासाठी जीव देत होता. बरोबर आहे. आता इतबरच रान आहे. वाद किती रानाचा आहे महाराज? एवढंच रान आहे, एवढंच बांधाला पडलंय. त्यो म्हणतोय तिकडून तो नांगूर लावला. आता नांगरटीचा दिवस आहे, तर उन्हाळा आहे, पावसाळ्याचा आहे, माणसाची गडबड चालली, खातं वडायची, नांगर टाकायची, नांगर करायची. ह्यो इकडून ओढतोय, त्यो तिकडून ओढतोय. भाऊ भावासंग बोल ना हो महाराज, आजची खरी परिस्थिती आहे. भाऊ भावासंग बोल ना. घराशेजारी घर आहे, भिंतीला भिंत आहे, चौकटीला चौकट आहे, पण भाऊ भावासंग बोलतोय कधी माहितीये का? इंदापूरला जातोय. कुठलं कोर्ट आहे इंदापूरला? सेशन आहे का, जिल्हा आहे का, सत्र आहे, कसलं आहे? सेशन आहे का? भाऊ भावासंग बोलतोय महाराज. एक वकील करतोय, माझा भाऊ एक वकील करतोय, मी एक वकील करतोय. माझ्या वकिलाला, मला भावाला काय सांगायचं ती वकिलापाशी सांगतोय. बरोबर आहे. आणि वकील भावाला जाऊन सांगतोय माझ्या आशिलाचं असं असं म्हणणं आहे. बरोबर आहे का महाराज? आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. भाऊ भावासंग बोलणं झालाय, बहीण बहिणी संग बोलणं झालाय, तर आपण परोपकार केला पाहिजे. आज तुमच्या गावात मामांचा तळ आलाय. सुभाष आप्पांनी आज कीर्तन सौजन्य दिलं. खामगळ पाहुणे असतील, मासाळ पाहुणे असतील, इतर सर्व मंडळी असतील, त्यांचे सहकारी मंडळी, त्यांनी अन्नदान केलंय. म्हणून तुमचं माझं काम संपत नाही.
तुम्हाला कुणावर एखाद्या महाराजावर उपकार करा म्हणत नाही, किंवा इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीवर उपकार करा म्हणत नाही. देवावर उपकार तुम्ही आम्ही करूच शकत नाही. तुम्ही आम्ही करायचंय काय? फक्त आज आलेत ना मामा, तुमच्या आमच्या गावामध्ये 7 दिवस झालं, 7 दिवस 7 अन्नदाते अन्नदान करतायत, 7 दिवस झालं 7 ज्ञानदाते कीर्तन सौजन्य देत आहेत. तर त्यांच्याप्रमाणे अजून जर तुमच्या गावात तयारी असेल, असे अन्नदाते असे ज्ञानदाते उभा राहा. इथं कारभाऱ्यांना सांगा, मामा अहो कारभारी देव बाप्पा, अहो आम्ही अजून 2 दिवस मामांची पालखी आमच्या गावात ठेवायचं म्हणतोय. हा परोपकार करा, हा परोपकार करा. आणि हा परोपकार होणार नाही, माझ्या बाळूमामांचा शब्द आहे. अरे एका हातानं दिलं तर 10 हातानं द्यायची ताकद माझ्या या देवात आहे. तुम्ही जर एका हातानं दिलत ना तर 10 हातानं देणारा हा देव आहे. माझ्या देवानं सांगून ठेवलंय, माझं हात जगाकडून घेण्यासाठी नाहीत, माझं हात जगाला देण्यासाठी आहेत. एक कोपरा द्या, 4 कोपरे देणार मामा. तर मी तुम्हाला आईचा उपकार सांगत होतो. महाराज, मला मामांच्या चरित्राला हात घालायचा होता, पण माझ्या आया बहिणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या बहिणी आहेत. मला एक दृष्टांत सांगू द्या फक्त. आपल्या उपकार कुणी कसं केलं, 5 मिनिटात माझा एक दृष्टांत सांगतो आणि मी मामांच्या चरित्राला सुरुवात करतो. महिला मंडळी ऐका, पुरुष मंडळी ऐका, सर्वांगाचं कान करून ऐका. एक गाव होतं, असं तुमचं जसं काठी गाव आहे तसं एक गाव होतं. त्या गावामध्ये एक विधवा स्त्री राहत होती. तिला एक 7वीच्या वयाचा मुलगा होता. 7वी इयत्तेत शाळेत शिकत होता मंडळी, 7वी इयत्तेत शाळेत शिकत होता. त्या स्त्रीला एक डोळा नव्हता, एका डोळ्यानं आंधळी होती. महिला मंडळी, ती स्त्री एका डोळ्यानं आंधळी होती. तिचा मुलगा शाळेमध्ये खूप हुशार होता, दररोज शाळेत जायचा, अभ्यास करायचा. आई ही जगण्याच्या काठीला एकच आधार आहे, माझ्या आयुष्याला एक आधार आहे म्हणून खूप प्रेम करायची. बाळू नाव होतं त्या मुलाचं. खूप प्रेम करायची आई त्या बाळूवर. बाळूसाठी वाटेल ते करायची. रोज लोकाच्या बांधाला मोलमजुरी करायची, त्यातून बाळूचं शिक्षण करायची, त्याचं पोट भरायची आणि स्वतःचं उदरनिर्वाह चालवायची. मंडळी, बाळू 7वी इयत्तेत शिकत होता. एक दिवस बाळू शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये चालत जात असताना त्याचे वर्गमित्र उभा होते. शाळेच्या एका कोपऱ्यावर वर्गमित्र 2-3 उभा होते आणि उभा असणारे वर्गमित्र त्या बाळूला चिडवायला लागले. बाळूची आई एका डोळ्यानं आंधळी होती. बाळूला बोलायला लागले, अरे बघा तो बाळू आला, अरे बघा तो बाळू आला, आंधळ्या आईचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. बाळूला राग आला मंडळी. महिला भगिनी, बाळूला राग आला. बाळू रडायला लागला. रडता तसंच रडत बाळू घराकडे आला. आईच्या पदराला डोळं फुसू लागला. आईच्या मांडीवर डोकं ठेवून हुमसून रडायला लागला. बाळूची आई विचारत होती, अरे बाळा काय झालंय, तू का रडतोय? शाळेत गेला होता, कोणाशी तुझा वाद झाला का? शाळेत गेला होता, गुरुजी तुला काय म्हणलं का? तुला शाळेत कुठल्या गोष्टीची कमतरता आहे का? बाळू काहीच सांगना. आईनं विनवणी केली, खूप विनवणी केली आणि अखेर बाळू बोलायला लागला, आई अगं मी शाळेत चाललो होतो. माझे तीन मित्र त्या शाळेच्या कोपऱ्यावरती उभा राहिले होतं आणि मी त्यांच्यापासून थोड्याशा अंतरावर दुरून चाललो होतो. तर ती मुलं चिडवत होती मला. आंधळीचा मुलगा आला, आंधळ्या आईचा मुलगा आला, अरे बघा याच्या आईला एक डोळा नाही, अशी चिडवत होती. आई मी आजपासून शाळेत जाणार नाही असा बोलू लागला बाळू. पण आई होती ती. आई सांगायला लागली, नको रे बाळा असू करू. अरे वडील नाहीत तुला. अरे मी कुणासाठी जगते, कष्ट कुणासाठी करते? फक्त तुझ्यासाठी कष्ट करते, जगते ते फक्त तुझ्यासाठी. तू असं नको करू. अरे तू शाळा शिक, खूप मोठं नाव कर, असं बोलायला लागली आई. बाळू बोलायला लागला, आई सांग ना, तुझा एक डोळा कशामुळे नाही? आई तुझ्या एका डोळ्याला काय झालंय ते तरी सांग. बाळूची आई वेळ मारून नेऊ लागली. बाळूची आई सांगायची, बाळा त्यात काय असतंय ऐकण्यासारखं? अरे देवानं मला दिला नाही एक डोळा, त्याला आपण तरी काय करणार आहे?
7वी झाली त्या बाळूची, 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली. 12वी मध्ये महाराष्ट्र राज्यात बोर्डात पहिला आला बाळू. खूप अभ्यास केला, महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकानं पास झाला. आईला खूप आनंद झाला. माझ्या पोरानं नाव कमवलं, माझ्या पोरानं गुणगौरव केला, माझ्या पोरानं खूप मोठं नाव केलं. गावामध्ये कौतुक होऊ लागलं, ढोल ताशे वाजू लागले, फटाके वाजू लागले. गावात सर्वांना आनंद झाला. गावातले लोक बोलू लागले, गावचे सरपंच बोलू लागले, गावचे हेडमास्तर बोलू लागले शाळेचे, की एवढं मोठं नाव केलंय त्या आंधळ्या आईच्या मुलानं. बाप नसताना एवढं मोठं नाव केलंय, एवढा अभ्यास केलाय, याचा आपण काय करूया, याचा शाळेच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं एक गौण गौरव सोहळा आपण साजरा करूया, छोटासा सत्कार आपण त्याचा करूया. म्हणून गावातून शाळेतून निरोप धाडला. बाळूला शाळेमध्ये बोलवण्यात आलं. बाळूला सांगितलं सरांनी सांगितलं, बाळू तू खूप मोठं, तू आमच्या संस्थेवर, गुरुवर आणि शिक्षण संस्थेवर कधीच उपकार होत नसतात. तरीही हेडमास्तर बोलून गेले, अरे बाळू खूप अभ्यास केला, 12वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तू आमच्या संस्थेवर, आमच्या शाळेवर उपकार केलेत आणि त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही तुझा एक छोटासा सत्कार घ्यायचं ठरवलंय. आणि कार्यक्रमाचं आयोजन झालं. बाळू हसत हसत घरी आला. आईला बोलायला लागला, आई आई अगं गावातील सरपंचांनी हेडमास्टरांनी माझा शाळेमध्ये सत्कार ठेवलाय. आनंदला आईला भरून आलं, आनंदाचे अश्रू येऊ लागले. आईला वाटलं खूप नाव कमवलं माझ्या बाळूनं, खूप नाव कमवलं. आईला आनंद झाला आणि बाळू हळूच बोलून गेला. हे सर्व ऐकल्यानंतर बाळू हळूच बोलून गेला, आई शाळेनं माझा सत्कार ठेवलाय ग, आई मास्तरनं माझा सत्कार ठेवलाय ग, पण माझी एक अट आहे आई. काय अट आहे बाळू? बाळू बोलायला लागला, आई माझा ज्या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या ठिकाणी तू यायचं नाहीस, असं बाळू बोलायला लागला. आईच्या काळजात धस्स झालं, आई बोलायला लागली, आई विचार करू लागली, अरे लहानपणी 1 वर्षाचा असताना याचा बाप गेला, याच्यासाठी रोज लोकांच्या दाराला मोलमजुरी केली, याच्यासाठी रोज लोकांच्या बांधाला गेली, माझं पोट भरलं, मला माझ्या पोटाला एखादा दिवस चिमटा घेतला, पण याला कधी कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही. आणि माझा हा पोरगा असं बोलतोय, पण आई होती ती, माता माऊल्या हो, आपला पोरगा कधी आपल्या बरोबर वाईट वागला तर आपलं धाडस नाही होत, तू माझ्याशी असं वागलाय बोलायचं आपलं धाडस होत नाही. आईनं मनात विचार केला, आई शांत राहिली. बाळू तुला नाही ना आवडणार, नाही रे येत बाळा, मी तुझा आनंद झालेला मला एका डोळ्यानं पाहायची इच्छा होती, पण तुला वाटतंय ना मी नको यायला, नाही येत मी. असं जवळच शाळेपासून घर होतं, इथून बघितलं तर शाळा दिसत होती. बाळू संध्याकाळी त्या सत्काराच्या ठिकाणी गेला. बाळू खूप आनंदात होता. गावातील लोक येत होती, भेटत होती, पुष्प गुच्छ देत होती, हातात हात देत होती, अभिनंदन करत होती. आणि अभिनंदन करत असताना माझी आई, त्या बाळूची आई, दरवाजाच्या समोर उभा राहून आपल्या लेकाचं कोड कौतिक एका डोळ्यानं बघत होती आई. ते तेवढं कुठून तरी मास्तरांनी बघितलं. मास्तर असा आमच्या श्रेयस सारखा एक मुलगा होता, त्याला बोलून गेले, अरे जा रे जा, बाळूची आई तिथं दरवाजासमोर उभा आहे, तिला सांग हे जे आज बाळूने कमवलंय ना, हे बाळूचं काहीच नाही, त्या माता माऊलीनं एवढं तर हातातल्या फोडाप्रमाणे जपून एवढं काबाड कष्ट करून याला शिक्षण दिलंय, ह्याला सगळं पुरवलंय, म्हणून ह्यानं हे यश मिळवलंय, असं बोलायला लागले. मुलगा गेला, आईला बोलवून आला. आई आलेली बाळूने बघितली. बाळूचा कार्यक्रम झाला, सत्कार समारंभ झाला. बाळूची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. आई तिथं आली म्हणून आईची लाज वाटत होती. बाळूच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. बाळू घरी आला, आई घरी आली आणि बाळू आईला बोलायला लागला, आई मी तुला सांगितलं होतं, अगं आई मी तुला सांगितलं होतं त्या ठिकाणी येऊ नको, तुझ्या त्या एका डोळ्याची, एक डोळा डिचकाय तुझा, त्याची मला लाज वाटते आई. कशासाठी आली? तुला वाटतं का तुझ्या पोराचं चाललेलं कौतुक तुला बघू वाटत नाही का? कुठल्या माता माऊलीला येडा असू द्या, पांगळा असू द्या, लंगड असू द्या, कसलंही मुलगा असू द्या, कुठल्याच माता माऊलीला त्यानं ते येडं असलं तरी त्याचं कौतुक तिच्या
माता माऊलीला झाल्याशिवाय राहणार नाही. एक महाराज माफी मागून एक विषय बोलून जातो, एक शब्द बोलून जातो. आज 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 या महाराष्ट्रामध्ये आंधळे पांगळे लंगडे जेवढे आहेत ना, या देवाच्या दारात उभा राहून सांगतोय. आपण म्हणतो एखादा लंगडा माणूस पुढून चालताना, अरे त्या लंगड्यावर देवाची कृपा आहे म्हणून जगलाय. अजिबात नाही. जर आई नसती तर आज अपंग लंगड पांगड आंधळ मुलं जगली नसती. मावशी आईला बोलायला लागला, तुला वाटत नव्हतं का माझा सत्कार झालेला बघू वाटत नव्हता? आई बोलून गेली, नाही रे बाळू असं नाही. बाळू ताडकन बोलून गेला, आई आजपासून मी तुझं तोंड बघणार नाही. तू मी सांगितलेलं ऐकलं नाही, आजपासून मी तुझं तोंड बघणार नाही. या घराच्या उंबऱ्याला आजपासून शिवणार नाही. बाळू रागाच्या भरात निघून गेला. त्या आईला वाटलं, त्या माता माऊलीला वाटलं आज गेलाय. आपल्यालाही वाटतं. अचानक मुलगा घरातून कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करून घरातून निघून गेलाय ना, एक अर्ध्या तासात आई करत माघारी येईल असं आईला वाटतं. आणि त्याही माऊलीला तसंच वाटलं, गेलाय ना माझा मुलगा, येईल 1 तासात 2 तासात. संध्याकाळी भूक लागल्यावर तरी आई मला जेवायला वाढ म्हणून येईल घरामध्ये. पण बाळूची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. बाळू गेला, घर सोडलं, गाव सोडलं, तालुका सोडला, जिल्हा सोडला, राज्य सोडलं, देश सोडलं, परदेशात निघून गेला. परदेशात निघून गेला. आंधळी आई एका डोळ्यानं रोज गावात विचारायची, अरे माझ्या बाळूचा कुणाजवळ काही निरोप आलाय का? अरे माझ्या बाळूची कुणाला काही चिठ्ठी आली का? अरे माझ्या बाळूची खुशाली कुणीतरी मला सांगा. रोज रडायची. रडून त्या माऊलीनं रोज आसवळ गाळून मोतीबिंदू झाला. दवाखान्याला पैसे नाहीत. मोतीबिंदू नंतर महाराज काच बिंदू होतो. काच बिंदूचं ऑपरेशन होत नाही. काच बिंदू झाला. डोळ्याची दृष्टी निघून गेली. आई रोज वाट बघायची. म्हातारी झाली होती. वाकत चालायची. रोज गावच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायची. पोस्टमन काकाला विचारायची, अहो पोस्ट मास्टर माझा बाळू 10 वर्ष झालंय गेलाय हो. 10 वर्ष झालं माझा बाळू गेलाय. अजून या 10 वर्षात त्याची खुशाली मला काहीच कळली नाही त्याची खुशाली. तुमच्याकडे काय पत्र आलंय का? पोस्टमनला रोजचं झालं होतं, रोज काहीतरी उत्तर देणार आणि टाळून जाणार, अशा पद्धतीचं पोस्टमनचं वागणं होतं. म्हातारी आई तुम्हाला सांगतो, त्या बाळूची वाट बघत त्या बाळूच्या आठवणीत एक दिवस त्या आईनं देह ठेवला. आईनं जीव सोडला. गावातील कुणीतरी दानशूर व्यक्ती आली, कुणीतरी परोपकारी व्यक्ती आली. त्या आईचं अंत्यसंस्कार केलं. आईचं 3रा केला, आईचा 10वा केला, आईचा 13वा केला. बाळूला अजिबात आई आहे नाही, आईचं काहीच देणं घेणं नव्हतं. बाळू आरामात परदेशामध्ये राहत होता. आणि 20 वर्ष अशीच गेली. 20 वर्ष गेल्यानंतर बाळूला काहीतरी गावाकडे काम निघालं. काम काय निघालं महाराज? सांगायचं राहिलं, त्या आईची 7 एकर शेती होती. अशी नीरा नदीच्या काठावर होती. परदेशात असू द्या नाही तर कुठे बी असू द्या, इथं 40 लाखानं 7 एकर शेती होती. त्याला वाटलं आपली आई आता गेली असल, आपण जाऊया गावाला, ती शेती विकूया, परत माघारी येऊया, अमेरिकेत एखादा अजून फ्लॅट घेऊया आणि आनंदात राहूया. बाळूला असं वाटलं. 20 वर्षानंतर बाळूचं ही वय झालं होतं. बाळूची केस आता पिकायला लागली होती. बाळूचं दात आता हलायला लागलं होतं. आणि बाळू पैसा खूप होता. अमेरिकेतून विमानाचं तिकीट केलं, विमानाला बसला, विमानानं पुण्यामध्ये आला. पैसा खूप होता. विमानातून उतरला. तिथून एक भाड्यानं कार गाडी घेतली. काठीमध्ये आला. चौकामध्ये उतरला. चौकामध्ये उतरून त्याला आता 40 वर्ष झालं होतं महाराज गेलेला. गाव अनोळखी वाटायला लागलं होतं. गावात बराच बदल झाला होता. 40 वर्षानंतर आला होता. गाव ओळखेनासं झालं. घर कुठं आहे माहित नाही. आणि हुडकत शोधत त्या घराजवळ आला. घराजवळ
घराजवळ डोक्या एवढं गवत वाढलं होतं. आई कधीच निघून गेली होती. आई कधीच निघून गेली होती. त्याला वाटलं आपल्या घरात आपल्या आईनं आपल्यासाठी काय शेवटची आठवण ठेवली आहे का हे बघावं, म्हणून ते गवत बाजूला करत दरवाजाजवळ गेला. दरवाजातून आत गेला. महाराज त्या घरामध्ये संपूर्ण जाळ्या झाल्या होत्या. जाळ्या झाडत घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये काय दिसतंय का शोधू लागला. घरामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट कलरचा 1x1चा फोटो होता. त्याच्या वडिलाचा ब्लॅक अँड व्हाईट कलरचा ठेवलेला फोटो होता. फोटो खाली अगरबत्ती लावण्यासाठी एक फळी ठेवली होती. त्या फळीवर पांढऱ्या रंगाचं काहीतरी गोल गोल ठेवलेलं असं त्याला जाणवलं. त्या बाळूनं ते काय आहे बघायला गेला. हातामध्ये घेतलं, बघितलं तर चिठ्ठी होती. गोल गुंडाळून ठेवली होती, लिहिलेली होती आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं. बाळू वाचायला लागला. ऐका महिलांनो, ऐका माझ्या आयांनो, लिहिलं होतं त्यावर, माझ्या प्रिय बाळू, 30 वर्ष झालं रे तू गेलायस. अरे एवढं काय वाईट वागली होती मी तुझ्याशी. तू या आईवर रागवून निघून गेलायस. अरे बाळू, तुला माझ्या एका डोळ्याचीच लाज वाटत होती ना. मी एका डोळ्यानं आंधळी आहे याची लाज वाटत होती ना. बाळू, जर मी वाट पाहिली, माझ्या डोळ्यामध्ये जोपर्यंत उजेड होता, डोळ्यामध्ये जोपर्यंत त्राण होता, तोपर्यंत मला वाटत होतं माझा मुलगा मला भेटायला येईल, मी केलेल्या कष्टाची चीज होईल, माझा मुलगा माझ्याकडे येईल. पण बाळू, त्या जगाच्या मालकाच्या मनात नव्हतं रे तुझीनं माझी भेट घालून द्यायची. बाळू, आज तुझ्यासाठी मी एक निरोप ठेवून जाते. आलास कधी या आंधळ्या आईच्या आठवणीनं गावाकडं, तर ही एवढी आठवण जपून ठेव. बाळू वाचू लागला. अरे बाळू, तुला माहिती जाणून घ्यायची होती ना, तुझी आई एका डोळ्यानं का आंधळी आहे. अरे बाळू, माझा जन्म झाला तेव्हा मला दोन्ही डोळे होते. बाळू, माझा जन्म झाला तेव्हा मला दोन्ही डोळे होते. नंतर मी शाळेत जायला लागले तेव्हाही मला 2 डोळे होते. शाळा पूर्ण झाली. माझ्या आई वडिलांनी तुझ्या वडिलांबरोबर माझं लग्न जमवलं. माझं लग्न तुझ्या वडिलांबरोबर झालं तेव्हाही मला 2 डोळे होते. नंतर झालं असं, तुझे वडील व्यसन करत होते, तुझे वडील दारू पित होते. लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं. तुझ्या वडिलांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. पोटदुखीचा त्रास होतोय म्हणून मी काठीतून एसटीनं मी इंदापूरला दवाखान्यामध्ये तुझ्या वडिलांना घेऊन गेले. दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरने चेक केलं. डॉक्टरनं चेक केल्यानंतर डॉक्टरचा रिपोर्ट आल्यानंतर मला बोलावून घेतलं आणि मला सांगितलं डॉक्टरांनी की तुमच्या नवऱ्याचा लिव्हर खराब झालाय. तुमच्या नवऱ्याचा लिव्हर खराब झालाय आणि तुम्हाला जर वाटत असेल ना तुमचा नवरा जगला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर 10 लाख रुपये खर्च येईल. अरे बाळू, कसं होणार होतं. तुझा बाप रोज दारू प्यायचा, मी रोज सकाळी घरचं काम उरकायची, धुणं भांडी उरकायची, रोज खुरपं घ्यायची, दुसऱ्याच्या बांधाला जायची. बाळू, दुसऱ्याच्या बांधाला जायची, दिवसभर काम करायची. कधी कधी पोटाला अन्न मिळायचं, कधी मिळतही नसायचं. बाळू, एवढी वाईट परिस्थिती होती आणि कसं मी तुझ्या वडिलांना 10 लाख रुपये खर्च करणार होते. आता ठरवलं, त्या बाळू मामांच्या पायावर साखळं घातलं आणि ठरवलं जे काय होईल ते होईल. मामा जे काय होईल ते होईल. पण मामांना साखळं घालूनही उपयोग झाला नाही. मग तुझ्या वडिलांची केस खूप पुढे गेली होती. एक दिवस असा आला, तुझा बाप, तुझा दादा हे जग सोडून निघून गेला. त्या दिवशी ठरवलं, बाळू, तुझा बाप गेलाय, आपण कोणासाठी जगायचं. माहेरची मंडळी दारात उभा करत नव्हती. भाऊ आणि भाऊजया आई बापापासून कधीच वायलं राहत होत्या. एक दिवस गेलं तरी त्यांना मी जड होत होते. आता जायचं होतं कोणाकडं, जगायचं होतं कसं आणि मदत मागायची होती कोणाला, ही परिस्थिती होती. एक दिवस ठरवलं बाळू, घ्यावं विष आणि द्यावा जीव.
इथपर्यंत निर्णयापर्यंत मी पोचली होती बाळू, पण त्या देवाच्या कृपेनं एक गोड आनंदाची बातमी मिळाली. तुझा बाप माझ्या लग्नाच्या 1 वर्षानंतर निघून गेला होता. अरे निघून गेला होता तुझा बाप, पण जाता जाता तुझा अंश माझ्या पोटामध्ये ठेवून गेला होता. तुझा अंश माझ्या पोटामध्ये ठेवून गेला होता. ही गोड बातमी समजली. आणि बाळू रोज कष्ट करायची, नको झालं होतं हे जीवन, तरी तुझ्या जन्माची, तुझ्या अस्तित्वाची बातमी कानावर पडली आणि त्या दिवशी परत जगण्याला बळ आलं रे बाळू. त्या दिवशी बाळू परत जगण्याला बळ आलं माझ्या, आणि जगायला सुरुवात केलं. मला माझ्यासाठी नव्हतं जगायचं बाळू, मला जगायचं होतं माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या माझ्या बाळासाठी जगायचं होतं बाळू. आणि जगायला सुरुवात झाली. 9 महिने पूर्ण झाले. एक दिवस अचानक पोटात कळा येऊ लागल्या. एक दिवस अचानक मातृत्वाच्या पोटात कळा येऊ लागल्या. इथून गेले इंदापूरला, दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले. डिलिव्हरी झाली आणि बाळू तुझा जन्म झाला. बाळू तुझा जन्म झाला. 1-2 तासाने मी शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर बाळू तुझं वजन कमी होतं. डॉक्टरांनी माझ्या परस्पर निर्णय घेतला होता, बाळ काचत ठेवावं लागल, बाळाचे हृदयाचे ठोके कमी पडतायत, बाळ काचत ठेवावं लागल. डॉक्टरांनी मी शुद्धीवर यायच्या अगोदर तुझा निर्णय घेतला होता, तुला काचत ठेवलं होतं. मला तुझं तोंड देखील बघायला मिळालं नव्हतं. 2 तासानंतर बाळू मी शुद्धीवर आले. डॉक्टर भेटले, माझ्याशी बोलू लागलं. ताई तुमचा मुलगा खूप गोड आहे. हो ताई तुमचा मुलगा खूप गोड आहे. ताई तुमचा मुलगा खूप सुंदर आहे. ताई तुमचा मुलगा खूप गोरा पान आहे. आणि डॉक्टर अचानक बोलून गेले, ताई हे सगळं आहे, देवानं तुमच्या मुलाला रूप खूप सुंदर दिलंय, देवानं तुमच्या मुलाला रंग खूप सुंदर दिलाय, देवानं तुमच्या मुलाला हात दिलेत, देवानं तुमच्या मुलाला पाय दिलाय, देवानं तुमच्या मुलाला नाक दिलंय, कान दिलंय. पण ताई अडचण अशी आहे. ताई ऐकून घ्या, तुमच्या मनावरला ताबा सुटून घेऊ नका. ऐकून घ्या माझं ताई, तुमच्या मुलाला देवानं जन्मताच एक डोळा दिला नाही. डॉक्टर बोलल्यानंतर त्या आईला धाय मोकलून आलं. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अहो डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही? अहो डॉक्टर असलं काय बोलताय? कसा काय माझ्या मुलाला डोळा नाही? कसा काय माझा मुलगा एका डोळ्यानं आंधळा आहे? अहो डॉक्टर असं नका करू, माझ्या मुलावर अन्याय नका करू. डॉक्टर काहीतरी पर्याय सांगा. डॉक्टर परत बोलायला लागले. डॉक्टर बोलले ताई आम्ही खूप प्रयत्न केलाय. आम्ही कुणाचा डोळा भेटतोय का बघितलं, कारण ह्या लहान वयामध्ये ऑपरेशन होणं खूप गरजेचं आहे. पण तुमच्या मुलाच्या रक्तगटाचा एकही डोळा मिळाला नाही आणि त्याचं ऑपरेशन महाराज 24 तासाच्या आत करावं लागलं असं डॉक्टर बोलून गेले. आणि डॉक्टर बोलता हे बोलून गेले की ताई फक्त तुमचा आणि तुमचाच रक्तगट तुमच्या बाळाला मॅच होतोय. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या मुलानं या दोन्ही डोळ्यानं जग बघावं, तर तुम्हाला तुमचा एक डोळा काढून आपल्या मुलाला दान करावं लागल. अहो आई होती ती, काय निर्णय घेतला असेल मावशी? काय निर्णय घेतला असेल आईनं? भाव असता तर काय निर्णय घेतला असता? बहीण असती तर काय निर्णय घेतला असता? नाही कुणाचे कुणी नाही. अंती जाशील एकल प्राण्या माझे नाही
आपण मेल्यावर आपण घोटल खंडावर हे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तो रडतोस ठाई ठाई या या संसारा पायी या या संसारा पायी या या संसारा पायी या या संसारा पायी रे बाळूने सर्व चिठ्ठी वाचून झाली होती. बाळून चिठ्ठी वाचून झाली होती. बाळूच्या समोर चिठ्ठी होती. बाळूच्या समोर चिठ्ठी होती. डोळ्यातून पाणी पडलं होतं. त्या चिठ्ठीचं सर्व पाणी झालं होतं. चिठ्ठी कधी विरघळून गेली होती, कधीच विरघळून गेली होती. पण सगळं झालं होतं, पण मिठी मारायला आणि माफी मागायला आई नव्हती. म्हणून मला सांगायचं काय होतं मंडळी, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, या विश्वातील गंगेचा उपकार सांगता आला, या विश्वातील झाडांचा उपकार सांगता आला, या विश्वातील गायीचा उपकार सांगता आला, या विश्वातील तुम्हा आम्हा जडजीवांचा उपकार सांगता आला, विश्वातील आईचा उपकार सांगता आला. एकच उपकार या जगाच्या पाठीवर असा आहे जो कधीच सांगता येत नाही. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगो संतांचे उपकार, काय सांगो संतांचे उपकार, निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ सांगून झाला. दुसरं चरण, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तर जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलंय, काय द्यावे त्याची, आईला काय दिलं म्हणजे त्या उपकारातून आपण उतराई होऊ, संतांना काय दिलं म्हणून आपण त्या उपकारातून उतराई होऊ. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. सहज बोलतात संत मंडळी. आई सहज बोलते पण हिताचं बोलते, उपदेशाचं बोलते आणि सायास करून, अट्टहास करून तुम्हा मला शिकवते या जगात वागायचं कसं, या दुनियेत वागायचं कसं. अभंगाच्या 3 चरणाचा सरळ सरळ भावार्थ सांगून झालाय. एकदा सर्वांनी हात वरती करायचं. आपण एकदा प्रेमपूर्वक माझ्या मामांचं, माझ्या जगाच्या मालकाचं, पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. भजन झालं, मामांच्या चरित्राला सुरुवात करूया. विकी थोडं फिरव.
बाळो मामा हो बाळो मामा, बाळो मामा हो बाळो मामा. सगळ्यांनी हात वरती घ्या, सरळ straight. हाताने टाळी मुखाने नाम घ्या सर्वजण. मामांचं स्मरण करा. बाळ मामा बाळ मामा बाळ मामा, बाळ मामा बाळ मामा, बाळ मामा, बाळ मामा, बाळ मामा, बाळ मामा, बाळ मामा, राजा घोड्याच्या नावाने माझा माझा
करतो. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नातू, गगन ऐसा साक्षीभूतू तोही मीची. अरे माझा देव, अरे जो मला हाय म्हणल त्याला मी हाय, जो मला नाही म्हणल त्याच्यासाठी मी कधीच नाही. अरे ज्या दिवशी या पृथ्वी तलावरची ओली झाड उभ्यानं पेटतील ना, त्या दिवशी या जगात बाळू धनगर नाही असं समजा. अरे त्या दिवसापर्यंत, अरे त्या दिवसापर्यंत कुठून बी जगाच्या पाठीवरून हाक मारा, तुमच्या पायाच्या टाच खाली अरे अरे मीच आहे असा माझा देव म्हणत असायचा. असा माझा देव म्हणत असायचा. आणि खरोखर मंडळी आलायत नाही तर मामांच्या तळावर आलायत, मामांच्या पालखी तळावर आलाय. आजही त्या गोष्टीची सत्यता, आजही त्या गोष्टीची प्रचिती पटल्याशिवाय राहत नाही मंडळी. आजही भाविकांना, तुम्हा आम्हा सर्वांना या गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. अरे अरे या 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 माझ्या जगाच्या मालकाच्या दरबारात या जगाच्या मालकाच्या दरबारात या रांगेत दर्शन घ्या. मामांच्या पादुकांजवळ पादुकांसमोर उभा राहा, पादुकांसमोर उभा राहून पादुकावर डोकं ठेवा माझ्या मामांच्या. आणि मनात जी अडचण आहे, अरे मनात जी अडचण आहे ती माझ्या मामांना सांगा. अहो अहो अनुभव घेतलाय महाराज, अनुभव घेतलाय म्हणून सांगतो. इथं माझ्या मामांना घरानं सांगायचं आणि इथून घरी जाईपर्यंत ती गोष्ट तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. यानं अनुभव घेतलाय. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. तर मंडळी, एक 50-55 वर्षापूर्वी माझा देव या पृथ्वी तलावरून फिरत होता असं जर कोणाला सांगायला गेलं ना पटणार नाही मंडळी. पण माझ्या देवाबरोबर 6-6 वर्ष, 8-8 वर्ष, 11-11 वर्ष बकरी राखलेली. लांबच कशाला, आपल्या पालखीचे कारभारी गुरुवर्य हलप्पा कारभारांच्या आजोबापासून, मामांच्या सेवेत हलप्पा कारभारी आजोबांच्या काळापासून माझ्या माहितीप्रमाणे आहेत. आणि हलप्पा कारभारांच्या आजोबांनी देखील मामांसोबत चाकरी केली आहे, वडिलांनी देखील चाकरी केली आहे. तर त्या आदमापूर पंचक्रोशीमध्ये आज देखील माणसं माझ्या देवाला जिवंत पाहिलेली माणसं. मामा जगात नाहीत असं कदापि म्हणणार नाही मी, माझ्या तोंडातून तो शब्द आजही जाणार नाही. मामा आहेत. ज्यानं अनुभव घेतला घ्या मामांचा भंडारा हातामध्ये. तुमची कुठली अडचण आहे त्या माझ्या देवाला सांगा. तो भंडारा घ्या, पाण्यामध्ये एक घोटभर पाण्यामध्ये टाका, तो भंडाऱ्याचं तीर्थ तयार होईल. तीर्थ तुम्ही प्या, घरातील सर्वांना प्यायला द्या. खरोखर सांगतो मंडळी, खरोखर सांगतो. खरं तर आज मामांचं चरित्र जर सांगायचं म्हणलं ना महाराज, तर माझ्या आयुष्यात वर्षात आलेले एवढे अनुभव आहेत. मी माझ्या उघड्या डोळ्यांनी माझ्या बाबतीत घेतलेले एवढे अनुभव आहेत. अख्ख कीर्तन त्यावर होईल, पण ते सांगण्याचा अधिकार ही गादी मला देत नाही. तर मंडळी, सत्य फासावर जायला लागलं होतं, धर्म बुडायला लागला होता. सत्य फासावर गेलं होतं, धर्म बुडायला लागला होता, पापाचा डोंगर वाढायला लागला होता, पुण्य दोरा एवढं शिल्लक राहिलं होतं. या पृथ्वी तलावर सासऱ्याला सून ओळखना झाली होती, बहिणीला भाव ओळखना, भावाला भाव ओळखना. या दुनियेमध्ये अखंड तांडव माजलं होतं. कोणच कुणाची दया करना, कोणच कुणाची माया करना, अशी परिस्थिती आली होती. भगवान शंकरानं हे सगळं पाहिलं, हे सगळं जाणलं आणि भगवान शंकरानं ठरवलं या पृथ्वी तलावरती जन्म घ्यायचा. माझ्या देवानं ठरवलं, भगवान शंकरानं ठरवलं पृथ्वी तलावरती जन्म घ्यायचा. पण जन्म घ्यायचा, देव पोटाला येणार होता. देव ज्याच्या पोटाला येणार त्याची कूसही तेवढी पवित्र असायला हवी, त्याची कूसही तेवढी पवित्र असायला हवी. देवानं ठरवलं जन्म घ्यायचा, देवानं नियोजन केलं, पण देवाला समजत नव्हतं. अरे यावं जन्माला, पण कुणाच्या पोटी यावं. मंडळी, कर्नाटक राज्य, बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुक्यामध्ये भाग्यवान, पुण्य पावन, पवित्र असं जसं तुमचं काठी आहे तसंच म्हणेन मी पुण्य पावन पवित्र अकोळ गाव. त्या अकोळ गावामध्ये एक धनगर समाजाचं कुटुंब राहत होतं. अतिशय गरीब परिस्थिती. 4 गुंठ जमीन महाराज,
4 गुंठ जमीन. पण त्या काळात एवढं आनंदी कुटुंब होतं, सुखी समाधानी कुटुंब होतं, वारकरी कुटुंब होतं. आई सुंदरा माता पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करायची. तिचं माहेर श्री क्षेत्र आप्पाची वाडी, आप्पाच्या वाडीचं प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र हलसिद्धनाथ. त्या पंढरी ती सुंदरा माता पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करायची, आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची सेवा करायची, आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची सेवा करायची. 4 गुंठ जमिनीमध्ये नवरा बायको आणि दोन मुलं, बैरू आणि गंगू. बैरू आणि गंगू भीमा मामांच्या पाठी. 2 मुलं आणि नवरा बायको. अतिशय सुखानं संसार चालला होता. खूप समाधानी होतं. महिला मंडळी 4 गुंठ्यात आता ह्यात मला सांगा, 4 गुंठ घराला पुरलंय अशी किती जण आहे ती आणि समाधानी आहे ती? फक्त घर 4 गुंठ्यात, 4 गुंठ्यापेक्षा कमी जागेत घर असणारी किती माणसं आहे ती? मला फक्त हात वर करून सांगा. महाराज माझं घर 1.5 गुंठ्यामध्ये, अशी किती माणसं आहे ती? माझ्या घराचं अंगण 1.5 गुंठ्यामध्ये आहे. माझी आई सुंदरा माता, माझा मायाप्पा पिता त्या काळी 4 गुंठ जमिनीमध्ये खुश होते. बाप रोज बैलगाडीचं भाडं करायचा. त्या काळात दळणवळणाचं साधन होतं बैलगाडी. रोज कुठल्या तरी व्यापारी पेठेत जायचं, बैलगाडीनं माल वाहतूक करायची, त्यातून 4 पैसे येतील, त्यातून उदरनिर्वाह करायचं. अशा प्रकारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला होता. माझी आई पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करायची. नित्यनेमानं 15 दिवसाची एकादशी करायची. नित्यनेमानं भजन करायची. हरिनाम सतत मुखात असायचं. हरिनाम सतत मुखात असायचं. अकोळात कुठे कीर्तन असलं तर कीर्तनाला जायची. कीर्तनाला महाराजांच्या पुढे बसायच्या. पण तुमच्यासारखं बसत नव्हत्या. डोक्यावर पदर घेऊन बसायच्या. आता नका सावरून राहू दे, घरी गेल्या. आणि देवाची पूजा करायची. हलसिद्धनाथाची एवढी सेवा केली. कधी त्या अकोळला माहेरला गेल्या जायचं हलसिद्धनाथाच्या मंदिरामध्ये जायचं, देवा पुढे उभं राहायचं, डोळं भरून देवाला पाहायचं, देवाची पूजा करायची, देवाला 2 उदबत्त्या ओळायच्या, देवाची आरती लावायची, मंदिर परिसर झाडलोट करायची. एवढी भक्ती करायची. रोज नित्यनेमानं त्या देवाची भक्ती करायची. आणि एवढी भक्ती झाली होती, माझा हलसिद्धनाथ आप्पा म्हणायला लागला, अगं हे सुंदरा माते, अग किती भक्ती करशील माझी? अग सुंदरा माते, काहीतरी माग. तुझ्या भक्तीचं ओझ माझ्या डोक्यावर झालंय. मला या भक्तीतून उतराई व्हायचंय. अगं काहीतरी माग. पण भक्ती वाचून आणि सेवे वाचून दुसरं काय मागल ती सुंदरा माता कसली? मी अभंग घेतलाय. काय सांगू आता संतांचे उपकार. महिला मंडळी, पुरुष मंडळी, माझ्या वडिलांप्रमाणे आहात तुम्ही, माझ्या आईप्रमाणे आहात. कोणी माझ्या बहिणीप्रमाणे आहे, कोणी माझ्या ताईप्रमाणे आहे. आलाय या देवाच्या दारात. काय सांगू संतांचे उपकार. येता मामांचं पादुकावर डोकं ठेवून दर्शन घेता. तुमचंच नाही सांगत, ह्या बुवाचं बी सांगतोय. येता मामांच्या पादुकावर दर्शन घेता. समोर दानपेटी आहे. दानपेटीत 1 रुपया वळता. किती वळता? 1 रुपया. काळ राहिला नाही, पण ती सांगायच्या भाषेत 1 रुपया. आणि जाताना माझ्या या जगाच्या मालकाकडून 10 लाखाचं काम घरून घेऊन जाता. खरं आहे का महाराज? एवढी भक्ती केली होती त्या माझ्या आईनं त्या हलसिद्धनाथाची. हलसिद्धनाथ रोज बोलायचा, अगं सुंदरा माते काहीतरी माग. तुझ्या भक्तीचं ओझ झालंय. आणि त्या सुंदरा मातेनं कधीच सेवे वाचून, भक्ती वाचून काहीच मागितलं नाही. एक दिवस देव असाच बोलला त्या माझ्या माऊलीच्या. अचानक न कळत एक शब्द तोंडातून गेला. अरे ए हलसिद्धनाथ आप्पा, खूप भक्तीचं ओझ झालंय ना तुझ्या डोक्यावर, खूप ओझ झालंय ना, काहीतरी द्यायचंच म्हणतोस ना. तर हलसिद्धनाथ आप्पा एक मागणं मागते. अरे द्यायचंच देवा. तर माझ्या पोटी असा एक पुत्र जन्माला घाल, त्याचा 3 लोकांमध्ये झेंडा लागू दे. पुत्र द्यायचा गोंडा, त्याचा 3 लोके झेंडा. पुत्र देई ऐसा लोळ
हाती ही लोकी झेंडा त्याचा लोकी झेंडा त्याचा लोकी झेंडा त्या हलसिद्धनाथाच्या गादीला मागणं मागितलं माझी आई सुंदरा माता ते मागणं मागून विसरून गेली. काळ लोटला मंडळी, काळ लोटला. दिवस गेले 9 महिने पूर्ण झाले. 9 महिने पूर्ण झाले. अश्विन महिना आला आणि त्या सुंदरा मातेच्या लक्षातही नव्हतं 9 महिने पूर्ण झाले. अश्विन महिना आला. अश्विन महिन्यातील पहिली शुद्ध एकादशीचा दिवस उजाडला. शके 1814 साल होतं 1892. दिनांक 2 ऑक्टोबर 1892 अश्विन महिन्यातील पहिली शुद्ध एकादशी दिनांक 2 ऑक्टोबर 1892 आणि दुसरा दिवस उजाडला. रविवारचा दिवस होता शुद्ध एकादशीचा. दुसरा दिवस सोमवारचा दिवस उगवला आणि दुसरा दिवस होता सोमवारचा दिवस 3 ऑक्टोबर 1892 चा दिवस. पहिली शुद्ध एकादशी झाली. पारणं केलं, उपवास धरला. दुसऱ्या दिवशी देवाला गोडधोड प्रसाद केला. पंढरीच्या पांडुरंगाला नाही. दुपारची वेळ होती मंडळी. सोमवारचा दिवस होता 3 ऑक्टोबर 1892. 3 ऑक्टोबर 1892 सोमवारचा दिवस होता. वेळ होती दुपारी 4:23 वेळ होती. दुपारी 4:23 माझ्या या जगाचा मालक, ब्रह्मांड नायक, त्रैलोक्याचा धनी, काशीचा विश्वेश्वर भगवान शिवशंकर या पृथ्वी तलावरती अवताराला आला. माझा देव जगाचा बालक या पृथ्वी तलावरती 3 ऑक्टोबर 1892 रोजी या पृथ्वी तलावरती अवताराला आला. साधू संत येती घरा जीवन सुखात, साधू संत येती घरा जीवन सुखात. बाळू मामा आले धनगरच पात, बाळू मामा आले धनगरच पात, बाळू मामा आले धनगरच पात, बाळू मामा आले धनगरच पात. साधू संत येती घरा जीवन सुखात, ताळी येती घरा जीवन सुखात. बाळू मामा आले धनगरच बाबा रे, बाळू मामा आले धनगरच बाबा रे, बाळू मामा आले धनगरच आमच्या नावानं चांग 3 ऑक्टोबर 1892 ला या जगाचा मालक पृथ्वी तलावरती अवतार घेतला. आणि माझ्या देवानं काय केलं आता ते सांगत नाही महाराज. मेंढी माऊलीची उत्पत्ती कशी झाली सांगत नाही, मला पुढं घ्यायचंय जरा. माझ्या जगानं धनगर कुळामध्ये जन्म घेतला. आणि एक वाक्य बोलून जातो महाराज. माझ्या मामांनी जरी जन्म धनगर कुळात घेतला असला, माझ्या देवानं जरी जन्म धनगर कुळात घेतला असला तरी माझ्या देवानं उद्धार मात्र उभ्या जगाचा केला. जगाच्या कल्याण संताच्या विभूती
धनगरी पेशा निवडला माझ्या देवानं. रोज मेंढी माऊलीच्या मागं माझ्या देवाची भ्रमंती चालू झाली. रोज मेंढी माऊलीच्या मागं माझ्या देवाची भ्रमंती चालू झाली. कोणाला हात नाही त्याला हात देत गेला माझा देव. कोणाला पाय नाही त्याला पाय देत गेला. कोणाला डोळा नाही त्याला डोळा देत गेला. कोणाला वाचा नाही त्याला वाचा देत गेला. अजून अजून फार तर काय, कोणाला संतान नाही, कोणाला संतान नाही, कोण निपुत्री काय त्याला संतान देत गेला माझा देव. माझा देव जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी याप्रमाणे माझ्या देवाचा जन्मच झाला होता परोपकारासाठी. मंडळी, माझ्या देवाचा जन्मच झाला होता परोपकारासाठी. माझा देव कोणाला देती भंडारा, कोणा देती कन्याचा घासभरा, कोणा देती भंडारा, कोणा देती चिमुटवर भंडारा, कोणा देती कन्याचा घासभरा. या पद्धतीनं माझा देव लोकांचं कल्याण करत निघाला. एक दिवस असा आला, काळ होता इसवी सन 1921 सालचा. मामांचा तळ होता कर्नाटक राज्यामध्ये येरगट्टी गावात. येरगट्टीच्या माळावर माझ्या देवाचा तळ होता. माझ्या देवाचा तळ येरगट्टीच्या माळावर होता. सुमारे 500 बकरी होती. 500 बकरी होती. मामांचा तळ येरगट्टीच्या माळा होता. आणि त्या गावाला लागून मरिहाळ नावाचं एक गाव होतं. त्या मरिहाळ नावाच्या गावामध्ये 21 दरोडेखोरांची टोळी राहत होती. 21 दरोडेखोरांची टोळी राहत होती. त्या टोळीचा म्होरक्या होता महाराज बाळाप्पा बागडी. त्या बाळाप्पा बागडीचा व्यवसाय असा होता, गावामध्ये कोणी धनगर आला त्याच्या तळावर दरोडा टाकायचा, त्याच्या तळावरून बकरी चोरून न्यायची आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा. असंच ते 21 जण एकत्र आले. त्यांनी बघितलं फार मोठा कोणीतरी धनगर दिसतोय, खूप खूप श्रीमंत धनगर दिसतोय. अरे बाळाप्पा बोलू लागला सवंगड्याला, अरे या तळावर जर दरोडा टाकला ना तर आपली कायमची गरिबी निघून जाईल, आपल्या घरावर सोन्याची कौलं पडतील. आज बी बऱ्याच बाळाप्पा बागड्यांचं असं म्हणणं आहे. कारभारी आजही बऱ्याच बाळाप्पा बागड्यांचं असं म्हणणं आहे, अरे हा देवाचं नाव घेतलं तरी घरावर सोन्याची कौलं पडती. ती खरंय का महाराज? युवक बंधून महिला मंडळींनो, बसला इथं समोर एक बोलून जातो. तुमची काय अडचण असेल ती या जगाच्या मालकाच्या दारात जगाच्या मालकाच्या पादुकावर डोकं ठेवा. अडचण सांगा. तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. कधीच कुठल्या दिवृषाक आणि कुठल्या महाराजाकडे जाऊ नका. महाराजाकडे आणि दिवृषाकडे जाऊ नका. सांग बोलो रे, सांग बोलो, त्या बाळाप्पा बागडीने ठरवलं या धनगराच्या तळावरती दरोडा टाकायचा. एक दिवस निश्चित करण्यात आला. असाच मामांचा तळ माळावर होता. भक्त मंडळी जमली होती. बाळाप्पा बागडी 1 किलोमीटर अंतरावर तळापासून येऊन 21 जणांची टोळी बसली होती. मामांच्या तळावर तुमच्या माझ्यासारखी भक्तांची गर्दी जमा होती. मग भक्त येत होते, दर्शन घेत होते, कन्या खात होते, निघून जात होते. 11 वाजले, 12 वाजले. मेंढके मंडळी कधीच झोपी गेली होती, दिवसभर कंटाळली होती, कधीच झोपी गेली होती. आणि
गर्दी हळूहळू कमी होऊ लागली. बाळाप्पा बागडीनं बघितलं गर्दी पूर्ण कमी झाली. मंडके मंडळी झोपले. मामा एका बाजूला तळाच्या झोपून गेलेत आणि बाळाप्पा बागडीनं आपल्या 21 साथीदारांना आदेश सोडला, अरे उठा, चला कपडे बदला, हातामध्ये दावी घ्या, काट्या घ्या, कुऱ्हाड्या घ्या, तोंडाला काळ लावा आणि पळायला सुरुवात केला. आज या धनगराच्या तळावर दरोडा टाकायचा आहे. पळायला लागले. पळतायत पळतायत पळतायत. रात्रीच्या 12 वाजता पळायला सुरुवात केली होती. 1 वाजली, 2 वाजले, 3 वाजले, तळ सापडला नाही. 1 किलोमीटर अंतरावर अजून तळ तसाच पुढे दिसतोय, अजून तसाच पुढे दिसतोय तळ. 2 वाजले, परत थांबले, जरा आराम केला, पण बाळाप्पा परत बोलून गेला, अरे अरे थांबायचं नाही, अरे हार मानायची नाही, आज या धनगराच्या तळावर दरोडा टाकायचा म्हणजे टाकायचा. परत पळायला सुरुवात केली. 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले. तात्या दिवस उगावला, दिवस उगावला. बाळाप्पा बागडीच्या असं लक्षात आलं, बघतायत तर काय, ज्या ठिकाणाहून रात्री पळायला सुरुवात केली होती त्याच ठिकाणी उभा आहे, त्याच ठिकाणी उभा आहे. बकऱ्याचा तळ, त्या धनगराचा तळ आहे, एवढ्याच अंतरावर उभा आहे. त्याच्या लक्षात येईना. त्याला असं वाटलं बाळाप्पा बागडी खूप चतुर होता, खूप चतुर होता. बाळाप्पा बागडीला असं वाटलं एकतर हा काहीतरी भुताटकीचा खेळ असावा, किंवा किंवा ज्याच्या तळावर आपण दरोडा टाकायला चाललोय ना तो कोणीतरी महान साधू पुरुष असावा. नंतर बाळाप्पा बागडीनं ठरवलं, रात्रभर पळालोयच ना, रात्रभर घाम निघलाय, रात्रभर कष्ट केलंय, पळालोयच ना, आता घरी जायचं नाही, आता घरी जायचं नाही. नेमकं ह्या तळावर काय चाललंय ते बघितल्याशिवाय, त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय घरी जायचं नाही. बाळाप्पा बागडी आपल्या सोबत 21 जणांना घेऊन तळावर आला. तळावर आला. त्या रस्त्या इतक्या अंतरावर तो उभा राहिला. मामा मामा आपल्या आपल्या पालखीच्या बाजूला जो तंबू होता त्या तंबूच्या बाजूला असं गुडघ्यावर बसलं होतं. मामा नेहमी तंबूच्या उजव्या बाजूला सकाळी बसलेलं असायचं. तंबू असा, आता ही जी पालखी दिसते त्याच्या बाजूला एक कापडी तंबू असायचा. त्या तंबूमध्ये, मामांच्या तंबूमध्ये भगवान सदाशिवांचा एक फोटो, मामांचे गुरु श्री मुळे महाराजांचा एक फोटो, मामा हलसिद्धनाथांचा एक फोटो आणि स्वतः मामांचा एक फोटो. दोन्ही बाजूला 2 घोडं लावलेलं, पंढरीच्या पांडुरंगाचा एक फोटो, असं फोटो मांडलेलं असायचं. आणि मामा त्या फोटोची पूजा करायचं. मामा बसलेले होते. बाळाप्पा बागडी असा त्या रस्त्याच्या इतक्या अंतरावर आला आणि मामांनी आवाज दिला, अरे बाळाप्पा बागड्या, रात्रभर पळून पळून लय दमला असशील नव. असा मामांनी त्या बाळाप्पा बागड्याला आवाज दिला. बाळाप्पा बागड्याच्या लक्षात येईना. बाळाप्पा बागडी विचार करू लागला, अरे रात्रभर पळालोय, आपल्या 21 जणांशिवाय कोणाला ही माहित नाही ही गोष्ट, आणि ह्या माणसाला माहित कशी? बाळाप्पा बागड्यानं ओळखलं, हा कोणीतरी मोठा साधू पुरुष आहे. बाळाप्पा बागडी तिथून धावत आला. धावत बाळाप्पा बागडी संग ती 21 जणांची टोळी आली. मामांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि मामांना बोलू लागली, मामा अहो देवा माफ करा, खूप मोठा अनर्थ करायला चाललो होतो, माफ करा, अशी चूक परत घडणार नाही. आणि माझा देव बोलायला लागला. देव तसाच पायाच्या चवडीवर बसलेला आहे. गुलाबी फेटा आहे डोक्याला, अंगामध्ये 3 बाह्याचा शर्ट, 3 बटनाचा शर्ट आहे, पाय कमरेला गुडघ्यापर्यंत धोतर आहे. माझा देव बसलाय आणि बोलायला लागले माझे मामा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. हाती काठी गोंगडे पाटे, हाती काठी गोंगडे पाटे,
बाळाप्पा बागडी येऊन क्षमा मागायला लागला माझ्या देवाला. अरे माझा देव बोलून गेला. ऐका मंडळी, सर्वांगाचं कान करून ऐका. माझ्या देवाची भक्ती कशी करायची आणि माझ्या देवानं दिलेला शब्द कसा पाळतो. एक 5 मिनिटामध्ये सांगणार आहे मी, 5 मिनिटामध्ये सांगणार आहे. बाळाप्पा बागडी क्षमा मागू लागला. माझा देव बोलायला लागला. अरे बाळाप्पा बागड्या, तुला क्षमा करीन. अरे बाळाप्पा बागड्या, तुला क्षमा करीन, पण तुला एक करावं लागल. हे चोरी मारी लबाडी गरीबाच्या मुंड्या मुरगाळून खाणं तुला बंद करावं लागल. आता बी आपल्यात बरंच गरीबाच्या मुंड्या मुरगाळून खाणार बऱ्याच पॅनलचं गडी आहे. तर मामांनी त्यांना सांगितलं. बाळाप्पा बागडीनं देवाला हात जोडले. देवाला बोलून गेला. अरे देवा, अरे मामा, अरे देवा, मी आज शब्द देतो तुला, आजपासून चोरी करणार नाही, लांडी लबाडी करणार नाही, दरोडा टाकणार नाही आणि मी तुझी नित्यदेमान सेवा करीन. मामांनी क्षमा केली. तेवढ्यात बाळाप्पा बागडी बोलून गेला. मामा, इथूनच 5 किलोमीटर अंतरावर माझं मरिहाळ नावाचं गाव आहे. मामा, माझी एक इच्छा आहे. मी तुमच्या बकऱ्यांची सेवा करतो. बकऱ्यांना जसं काठी गावात तुमच्या काठी गावात बकऱ्यांना पोटभर चारा दिला जातोय, बकऱ्यांना पाणी दिलं जातंय, माझ्या मेंढके माऊलीला रोज काठी गावातल्या आया बाया मावशा जसा रोज सकाळी डबा घेऊन येत आहेत, भाकरी घेऊन येत आहेत, चटणी मिरचा भाजी घेऊन येत आहेत. मामा, चला माझ्या मरिहाळ गावाला. मी ही अन्नदान करतो, तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करतो, चारा पाणी देतो. अरे देव बोलला. अरे ह्यो बाळू धनगर आहे. एकदा पुढं तोंड केलं. माझा देव माघारी, मी माघारी माझ्या इच्छेशिवाय बघत नाही. आणि आज बाळाप्पा तुला शब्द देतो. बाळाप्पाला मामांनी शब्द दिला. मी जरी भविष्यात तुझ्या मरिहाळ गावाला नाही आलो तरी भविष्यात माझी हाडं तुझ्या गावाला येऊन भेट देतील. काळ गेला मंडळी. हा प्रसंग होता 1921 सालचा. साल उजाडलं 1971. 50 वर्षाचा काळ गेला. मावशी, काल प्रसादाला काय होतं ह्यातल्या बऱ्याच जणी आज सांगू शकत नाहीत. का सांगचाल? मामांचा प्रसाद होता म्हणून सांगू शकता. काल काय खाल्लंय ते आज आठवत नाही. 50 वर्ष गेली. कारभारांच्या गावाला 1971 साली गुरुवारी हलाप्पा कारभारी यांच्या गावाला बकरी जाणार होती. कारभारी आपलं गाव गुंटूर, बरोबर, गुट्टूर गावाला बकऱ्यांचा तळ जाणार होता. तळ जाणार होता आणि त्या गावात पावसाची कमी होती, बकऱ्यांना चारा पाणी कमी होता. म्हणून पंचमंडळीने असा निर्णय घेतला, मरिहाळ गावाला बकरी घेऊन जायचं. बकरी मरिहाळ गावाला न्यायची ठरली. बकरी गेली. बाळाप्पा बागडीच्या घरासमोरून बकऱ्यांचा तळ डोंगराच्या दिशेने चालला होता. त्यातील एक मोठा बकरा पळत पळत आला. बाळाप्पा बागडीच्या घरासमोर आला आणि जागीच गतप्राण झाला. बाळाप्पा बागडीचं वय झालं होतं. बाळाप्पा बागडीच्या लक्षात आलं नाही असं काय झालंय. नंतर त्याला आठवलं. बाळाप्पा बागडी त्या मेंढी माऊलीच्या जवळ येऊन बसला आणि बाळाप्पा बागडीच्या महाराज कानामध्ये शब्द घुमायला लागलं. अरे बाळाप्पा, मामांनी 50 वर्षापूर्वी दिलेला शब्द. अरे बाळाप्पा, जर तुझी खरंच माझ्यावर मनापासून भक्ती आणि श्रद्धा असेल ना बाळाप्पा, जर आज मी नाही तुझ्या गावाला आलो तर भविष्यात माझी हाडं तुमच्या गावाला येतील. आणि या प्रकारे मामांनी आपल्या भक्तांवर, बाळाप्पा बागडीवर उपकार केला, आपल्या भक्तावर उपकार केला. दरोडेखोराचा एक सत्पुरुष बनवला. आणि मंडळी, वेळ पुरला नाही. कारभारी मागच्या वेळी पण मला वेळ पुरला नाही मामांचं चरित्र सांगायला. आज ही वेळ पुरला नाही. मामांच्या आशीर्वादानं माझ्या हातून अशीच सेवा घडावी ही मामांच्या समोर प्रार्थना करतो. आणि मला आज समारोपाकडं मला आज या ठिकाणी बोलवलं. आमचे हरिभक्तपरायण सुभाष अप्पा पाटील, पंचायत समिती सभापती इंदापूर, त्यांचे सर्व सहकारी असतील, माझ्या सोबत आलेले आमचे मित्रमंडळी असतील, या इंदापूर तालुक्याचं विकी महाराज गावडे असतील, आदरणीय गुरुस्थानी असणारे आमचे पोरे महाराज असतील, माझे दोन्ही गुरुवर्य असतील, या गावातील आया भगिनी बाप माणसं सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. आणि माझे
गुरुवर्य हलप्पा कारभारी यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. पुजार यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. मेंढे माऊलीचे सेवेकरी मंडळी असतील यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. आणि 2 मिनिटं बोलतोय. आलाय ना मामांच्या दारात, आलाय ना मामांच्या दारात. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. जसं आमचे मित्र हरिभक्त पारायण चंदन भाऊ यमगर यांनी या मामांच्या सेवेत 1.25 महिन्यासाठी आले. हलप्पा कारभारी आपल्या सेवेत राहिले. 4 महिने या बग्याची सेवा, या पालखीची सेवा, मेंढी माऊलीची सेवा केली. या पालखी तळावर माळकरी झाले, वारकरी झाले. आणि एक शब्द देतो, मी ही मामांच्या मंदिरावर मामांच्या समोर वारकरी झालेला माणूस आहे. मी वारकरी मामांच्या समोर झालेला माणूस आहे. मामांच्या समोर जो तुळशीची पवित्र माळ धारण करेल, मामांच्या समोर नको ज्या खायच्या नाहीत त्या गोष्टी खायच्या सोडून द्याल, ज्या पियच्या नाहीत त्या गोष्टी प्यायच्या सोडून द्याल. मी आज सांगतो, या जगाच्या मालकाच्या दारात उभा राहून तुम्हाला कधीच आयुष्यात या जगाच्या मालकाच्या कृपेनं कधीच आयुष्यात काही कमी पडणार नाही. ही तुम्हा सर्वांना एक विनंती करतो. माझ्या ताईसारख्या, माझ्या आईसारख्या, माझ्या वडिलांप्रमाणे, माझ्या भावाप्रमाणे असणाऱ्या सर्वांना विनंती करतो, या जगात माझ्या जगाच्या मालकाची सेवा करा. माझ्या जगाच्या मालकाची भंडाऱ्याची सेवा करा. घरी गेल्यानंतर आपल्या आई बापाची सेवा करा. आणि आपण मामांची कृपा आपल्यावर करून घ्या. एवढं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 जय जय विठ्ठल बोलिले